पवन दिवरे. आज किती दिवसांनी मी आज एक व्हिडिओ बनवतो. मागच्या टायमाला मी 6 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. आमची असोसिएशन थ्रू वसई विरार चालक मालक युनियन असे 2 युनियन आहेत. दोन्ही युनियनवर मी कारवाई केलेली होती. दोन्ही युनियनवर कारवाई केलेल्यावरती 2023ला कारवाई केलेली होती. किती 23मध्ये. वारंवार लेटर वगैरे मी पाठवलं होतं आणि ते लोक स्वतःहून येऊन मला काय बोललेले, 2 दिवस द्या असं करून. 2 दिवसच्या हिसाबाने आता नाही करून 2024 चालू आहे. मी वारंवार मी बोललो यांची फॅमिली आहे, पोरं सोरं आहेत, कशाला गुन्हा दाखल कशाला करायचं. पण हे अनलिगल कारभार चालू आहे. पूर्ण अनलिगल. हे पूर्ण 5-5 हजार रुपये काढतात, 3-3 हजार रुपये काढतात. हे पैसा जातो कुठे? बँकचं अकाउंट नाही आहे, पासबुक नाही आहे. दोन्ही युनियनचं आणि दोन्ही युनियन चालवतात. दोन्ही युनियन चालवल्यावर काही गाड्या अशा ॲम्ब्युलन्स अशा आहेत, त्यांना चेचिस नंबरही नाही आहे, लायसन वगैरे नाही आहे, ना गाडीचे पेपरही नाही आहे. ते अनलिगलला पण हेच पणा देतात. तुमचा एवढा पैसा जातो कुठे? हा पैसा मी जबाब विचारायला मी सगळ्यांना विनंती केलेली होती. बाबा वारंवार मी लेटर पाठवलं, वारंवार मी बोलत चाललो, पण कोणी लक्ष देत नाही. आता याच्यामध्ये नावं सांगतो मी तुम्हाला. एक नावं सगळं आहे. मागच्या टायमाला पण मी नावं सांगितलेले होते, या टायमाला पण नावं. सगळ्यात पहिला मुद्दा हा बिलार रईस करून आहे. हा बिलार रईस राहतो पालघरमध्ये. याने एक युनियन स्थापन केलेली. युनियन स्थापन केल्यावरती हा पैसाला मी जाबा विचारतो, बाबा एवढा पैसा गेला कुठे? हा नाही एक उत्तर देत नाही. हा काय बोलतो, वैभव सावंतला विचारा. मग त्यानंतर एक दुसरी युनियनमध्ये आमजद खान करून आहे विरारचा, त्याला पण मी विचारतो, बाबा एवढा पैसा कुठे गेला? हा काय बोलतो, विकास सुर्वेला विचारा. विकास सुर्वेला फोन करून विचारतो, विकास सुर्वे काय बोलतो, मला नाही, संतोष याला विचारा. मग हे एकत्र कोणी यायला बघत नाही, एकत्र पण येत नाही. पण नुकसान कोणाचं होतं? आमचं होतं आहे ना. मग एवढा आमचा पैसा गेला कुठे? 2021ला ओपन केलेली होती एक युनियन आणि 2018ला ओपन केलेली होती एक युनियन. आता 2018 आणि 2021चे दोन्ही युनियनचं पेपर पण आहेत माझ्याकडे, जेरॉक्स वगैरे. पण यांचा एवढा पैसा गेला कुठे? वरून तुम्ही अनलिगल गाड्यावरला परवाना देतात, कोण डॉक्टरला मारहाण करतात, भाईगिरी करतात, गुंडेगिरी करत असतात. हे कुठे ना कुठे थांबायला पाहिजे म्हणून यांना मी वारंवार लेटर दिलं. आता आज रविवार आहे, दिनांक आज रविवार आहे, न करता उद्या सोमवार आहे. सोमवार या मंगळवार यांच्यावर तात्काळ मी गुन्हा दाखल करणार आहे. तरी मी आयुक्तवाल्यांना पण लेटर पाठवलेलं होतं. मी आयुक्त महानगरपालिका विरारची पालघर जिल्ह्यामध्ये मी पाठवलेलं आहे. जे जे कामगार संघटना आहे तिकडेही लेटर पाठवलं आहे म्हणे. हे लेटर माझ्याकडं सगळं पाठपुरावा आहे. हे जे ITR टाकलेलं पण लेटर आहे माझ्याकडे, पूर्ण लेटर वगैरे आहेत. आता नाही जर ओपन केले तर हे कसे करतात? भ्रष्टाचारच करतात आहेत ना. ह्याच्यामध्ये बघा, बिलार रईस, आमजद खान, विकास सुर्वे, संतोष गुप्ता, श्रीमान शिळकडे, वैभव सावंत, हे एवढे लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि एकाचा पण तालमान नाही. वारंवार फोन करतो. हे काय बोलतात, तुम्हाला काय करायचं करा, आमचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, तुम्ही आम्हाला काही करू शकत नाही. हे अशी धमकी देण्यासारखेच झालं ना. मग आमचा पैसा कुठे गेला तो? आणि आमची युनियनचा पैसा दिला पाहिजे ना. आम्ही हिसाब मागतो, हिसाब का देत नाही आहे? बँकचा अकाउंट का नाही दाखवत तुम्ही? मग यांना मी सगळ्यांना मी बोलतो, हे तर चोरच आहेत ना. हे चोरच आहेत, भ्रष्टाचार आहेत. सगळ्यात चोर तर मोठा बिलाल भाऊ आहे, दुसरा चोर आहे आमजद खान आहे, आणि तिसरा चोर विकास सुर्वे, चौथा चोर संतोष गुप्ता. श्रीमन माणूस मेला, नंतर वैभव सावंत. हे चोरच समजायचं ना. यांना जोपर्यंत माझा हिसाब देत नाही मी तोपर्यंत यांना मी सोडणार नाही. यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करेलच मी. सगळ्या गरीब लोकांना ज्यांनी नवीन गाडी टाकली ना, त्यांच्याकडून यांनी 5-5 हजार रुपये घेतलेले आहेत. डॉक्टर हजारे नवीन गाडी टाकली, त्याला दम देऊन त्यांच्याकडून 5 हजार रुपये घेतलेले आहेत. हो, लक्ष्मण कांबळे, त्याच्याकडून दम देऊन त्याच्याकडून 5 हजार रुपये त्यांनी घेतलेले मेंबरशिप. नंतर आहेत देवी सिंग वसईचा, त्याच्याकडून 5-5 हजार रुपये घेतलेले आहेत. हो, त्यानंतर आभी चापेकर, त्याच्याकडून 5 हजार रुपये घेतलेले आहेत. असे कैक नावं आहेत माझ्याकडे. या लोकांनी 5-5 हजार रुपये घेतलेले आहेत आणि आमची मेंबरशिप 3,000 ती वेगळी. मग हा पैसा गेला कुठे? आणि त्यानंतर हर महिन्यामध्ये 250 रुपये मेंबरशिप घ्यायचं. हर महिन्यात 250 रुपये मेंबरशिप घ्यायचं. एका माझ्याकडे पावती सगळं झेरॉक्स वगैरे आहे. मग तरी यांना हिसाब द्यायला होत नाही. आणि ते बोलतात, तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करा, असे गुन्हा दाखल करा, सरळ ते बोलतात. त्या हिशोबाने आज उद्या सोमवार आहे, या मंगळवारी मी तात्काळ गुन्हा दाखल करणार आहे. या चोर लोकांवर तर कंपल्सरी गुन्हा दाखल करणार आहे. कोणी जरी भेटलं की सरळ चोरच बोलायचं यांच्या. धन्यवाद, नमस्कार.